तुमचा पीक विमा मंजूर आहे का? तुमच्या 2025च्या खरीपच्या पीक विम्याचं स्टेटस काय दाखवत आहे? तुमच्या 2025च्या रब्बीच्या पीक विम्याचं स्टेटस काय दाखवत आहे? किंवा या अगोदरच्या ₹1 योजनेमधील 2024च्या खरीपच्या पीक विम्याचं स्टेटस काय दाखवत आहे? 23च्या खरीपच्या, 23च्या रब्बीच्या, 24च्या रब्बीच्या पीक विम्याचं स्टेटस काय दाखवत आहे? तुम्हाला मिळणार का? रकमा दिसत आहे का? सध्याचं स्टेटस काय दाखवत आहे? या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छोट्या खाणी कॉम्प्युटरवर, लॅपटॉपवर कसं चेक करायचं ते सुद्धा आणि तुमच्या स्वतःच्या मोबाईलमधून कसं चेक करायचं ते सुद्धा खूप छोट्या खाणी सोप्या भाषेमध्ये थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलीही काही अडचण असली, काही प्रश्न असले पीक विम्याचे, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर 100% नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारायचा प्रयत्न करा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देत सहकार्य करेल, तुम्हाला मदत करेल. थोडाफार नवीन मोबाईलवर जे पोर्टल आहे त्यामध्ये थोडासा सुरुवातीचा बदल झालेला आहे, जो अगदी सोपा आहे. तर तो काय आहे, कसं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला समजेल की स्टेटस कसं चेक करायचं. कारण की माझ्या मागच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याचशा कमेंट आलेल्या आहेत की स्टेटस कसं चेक करायचं YouTubeवर सुद्धा, Facebookवर सुद्धा. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना चेक करता येते, ज्या शेतकरी पुत्रांना चेक करता येत ते करत आहेत, पण ज्यांना सध्याही अडचण येत नाही किंवा ते कळत नाहीये त्याकरिता हा खूप छोट्याखानी एक छोटासा प्रयत्न असणार आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, व्हिडिओला जास्त उशीर न करता येऊया थेट आपल्या कॉम्प्युटरवर, लॅपटॉपच्या स्क्रीनवर आणि त्यानंतर ताबडतोब येऊया मोबाईलच्या स्क्रीनवर. चला तर मित्र, सर्वप्रथम आपण गुगल क्रोमवर येणार आहोत शेतकरी मित्र बघा. आणि गुगल क्रोमवर आल्याच्या नंतर आपल्याला येथे टाकायचं आहे PMFBY. आता PMFBY टाकल्याच्या नंतर त्यावर क्लिक करायचं आहे. PMFBY वर सर्च करायचं आपल्याला आणि ही जी सुरुवातीची साईड आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा. अगदी सोप्या भाषेत आपण पाहणार आहोत आणि सोपं आहे सुद्धा. बघा इथे आलेलो आपण. आता लॉग इन फॉर फार्मर यावर क्लिक केल्याच्या नंतर येथे तुम्हाला पीक विमा भरताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे आणि तुमच्या आधार सोबत जो लिंक आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. हा मोबाईल टाकला आपण. मोबाईल टाकल्याच्या नंतर या प्रकारे कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्या नंतर रिक्वेस्ट फॉर OTP वर क्लिक करायचं आहे. तुमच्या आधार संलग्न मोबाईल नंबरवर एक OTP येईल शेतकरी मित्रांनो. बघा वाट पाहायची आपल्याला OTP येईपर्यंत. OTP आलेला असेल, टेक्स्ट मेसेज मध्ये तुम्ही पाहू शकता. हा OTP या बॉक्समध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, हे झालेलं आहे आपलं, लॉग इन झालेलं आहे. बघू शकता मी तुम्हाला नाव, गाव, आधार कार्ड वगैरे सर्व काही, मोबाईल नंबर वगैरे सर्व स्पष्ट दाखवत आहे मित्रांनो. बघू शकता, दुसऱ्या कोणाचं नसून मी तुम्हाला स्वतःच दाखवत आहे. त्यामुळे ही झालेली आपली सर्व पॉलिसी वगैरे इथे दिसण्याकरिता सुरुवात झालेली आहे बघा. इथे आपल्याला पॉलिसी वर्ष निवडायचं आहे. आपण आता पाहणार आहोत 24चं सर्वात अगोदर. याप्रमाणे तुम्ही 24, 23, 25, 26 सर्व काही पाहू शकता. आपण अगोदर 24चं पाहणार आहोत. आपण टाकलं 24 आणि ऑलरेडी ते खरीपचं आहे. तर बघा ही एक पॉलिसी आहे आणि ही एक पॉलिसी आहे. या पॉलिसीमध्ये टोटल क्लेम पेड झालेला आहे, म्हणजे ऑलरेडी हा विमा मला मिळालेला आहे 24 मध्ये. बरेचसे शेतकरी म्हणतात आम्हाला आला नाही, आम्हाला आला नाही. परंतु मी दिवाळीच्या तशात ऑक्टोबर महिन्यामध्ये मागच्या वर्षी सांगितलेलं होतं 2025 मध्ये 2024च्या विम्याचं कॅल्क्युलेशन होऊन रक्कम दिसायला सुरुवात झालेली आहे आणि 1-2 दिवसामध्ये ते जमा सुद्धा झालेले होते. ती रक्कम आहे बघा, 9,070 रुपये आणि 87 पैसे. माझं जे क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळानुसार माझं क्षेत्रफळ 0.31 म्हणजे 1 एकराला 9 गुंठे कमी एवढं आहे. आता ही एक पॉलिसी आहे. या पॉलिसीमध्ये तुम्हाला दिसतच असेल बघा, माझं क्षेत्र 29 गुंठे आहे, म्हणजे 28.999. याकरिता मला मिळालेला आहे 2024चा पीक विमा 8,485 रुपये. बघा शेतकरी मित्रांनो, हे झालं 24चं.
याप्रमाणे तुम्ही सर्व काही डिटेल पाहायची असल्यास तुम्ही सर्व काही पाहू शकता बघा शेतकरी मित्र. आपण हे कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर पाहत आहोत. हेच तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून गुगलवर किंवा गुगल क्रोमवर क्लिक करून पाहावयाचं आहे. हे झालं खरीप. आपण 24चं पाहिलेलं आहे. आता एक वेळ 23चं बघूया. 23 मध्ये खरीपमध्ये काहीच दाखवत नाहीये, एकच पॉलिसी आहे माझी. रब्बीचं जर पाहायला गेलं तर तिथे सुद्धा काहीच नाहीये. 24 मध्येच बघूया डबल रब्बी. रब्बीमध्ये 2 पॉलिसी दाखवत आहेत, परंतु इथे टोटल क्लेम 0 आहे, कारण की त्याचं कॅल्क्युलेशन वगैरे काहीच झालेलं नाही. आणि ही जी रक्कम असते ही सम इन्शुअर, म्हणजे तुम्हाला एवढा नुकसान भरपाईकरिता विमा अनुदान मिळू शकते. हा विषय वेगळा झाला. खूप खूप एकदम सोपा आहे बघा शेतकरी मित्रांनो. हे पाहिलेलं आहे आपण PMFBY, म्हणजे गुगलवर जायचं आहे किंवा गुगल क्रोमवर, मोझिला फायरफॉक्सवर जाऊ शकता. तिथे PMFBY टाईप करू शकता. काही अडचण आली तर हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर या व्हिडिओच्या खाली तुम्हाला जी अडचण येत आहे ती कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी तुम्हाला 100% मदत करेन. ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचं स्टेटस क्लेम सध्या पाहता येत नाही त्याकरिता आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. बऱ्यापैकी शेतकऱ्यांना पाहता येते, तर ते त्यांचं स्टेटस काय दाखवत आहे, त्यांचं क्लेम काय आहे ते आपल्याला विचारतात. कधी चेंज होईल वगैरे याकरिता ते विचारपूस करतात. पण आपण आपल्या परीने ज्यांना हे पाहता येत नाही मोबाईलवरून किंवा कॉम्प्युटरवरून त्यांच्याकरिता हे सांगितलेलं आहे. सुरुवातीपासून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ती मदत होईल बघा शेतकरी मित्र. तर हे पाहायला आपण PMFBYच्या माध्यमातून, व्हॉट्सअप चॅटबॉटच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही पाहू शकता. चला तर बघा मित्र, आपण येऊया मोबाईल स्क्रीनवर. आणि मोबाईल स्क्रीनपैकी सुद्धा आपण इथे गुगल क्रोमवर आलेलो आहे. आणि आता गुगल क्रोमवर आल्याच्या नंतर आपल्याला वर टाकायचं आहे PMFBY.gov.in, म्हणजे प्रधानमंत्री फसल विमाची जी साईड आहे ते टाकायचं आहे. ते टाईप केल्याच्या नंतर बघा आपल्याला थोडासा वेळ लोड घेईल. तुमच्या भागातील ढगाळ वातावरण किंवा तुमच्या मोबाईलमधील जे नेटवर्क असेल कंपनीचं त्यानुसार थोडासा वेळ लागेल. हे बघा लोड होत आहे. हे उघडली PMFBYची साईड. यामध्ये थोडासा नवीन चेंज बदल झालेला आहे, ज्यापैकी आपला सुरुवातीलाच एनरोल नाव जे दाखवत आहे ना पहिला रकाना, त्या पहिल्या रकान्यावरच क्लिक करावयाचं आहे बघा. इथे क्लिक केल्याच्या नंतर थोडासा लोड घेईल परत आणि लगेच आपल्याला लॉग इन फार्मरचा ऑप्शन दाखवेल शेतकरी मित्रांनो. तिच्यावर क्लिक केल्याच्या नंतर इथे आपला आधारशी लिंक जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आपल्याला. आणि तो मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर 10 अंकी मोबाईल नंबर पूर्ण टाकायचा आहे. त्यानंतर खाली कॅप्चा आहे. कॅप्चा तुम्ही बदलू शकता, तुमच्या लक्षात जर नाही आला तर, चुकला तर परत सुद्धा कॅप्चा टाकू शकता तुम्ही. कॅप्चा टाकण्याकरिता सुद्धा तुम्हाला बराचसा वेळ मिळतो, बरेचसे ऑप्शन मिळतात. आणि कॅप्चा टाकायच्या नंतर आपण रिक्वेस्ट करणार असतो OTP करिता. एक वेळ कॅप्चा क्लिअर करून घ्या चांगल्या प्रकारे सोप्या भाषेमध्ये. चुकला तर परत टाकून घ्या आणि त्यानंतर रिक्वेस्ट OTP करिताच्या बटनवर आपल्याला क्लिक करता येते. आपण त्यावर क्लिक करू शकतो शेतकरी मित्रांनो. तर बघा मित्र, आपण आपला कॅप्चा फिल करत आहोत आणि त्यानंतर कॅप्चा परत चुकलेला आहे आपला कॅप्चा. आपण परत आपल्याला सोपा जो वाटेल तो कॅप्चा घेण्याचा प्रयत्न करूया. हा कॅप्चा थोडासा बऱ्यापैकी वाटत आहे. कॅपिटल R, कॅपिटल T मोठ्या अक्षरामध्ये 3 आणि कॅपिटल Y RT3Y हे टाकायचं आहे. आणि हे कॅपिटल टाकल्याच्या नंतर आपल्याला रिक्वेस्ट फॉर OTP करायचं आहे, जी आपण केलेली आहे. आता बघा तुमच्या आधार संलग्न आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP येणार. थोडासा वेळ लागेल, काही सेकंदामध्ये OTP येऊन जाईल. तो OTP घ्यावायचा आहे आपणास स्क्रीनवरून. बघा आलेला आहे मेसेज, OTP आलेला आहे. हा OTP आहे. हा OTP आपण इथे टाकणार आहोत. इथे फिल करायचा आपल्याला हा OTP. हा OTP टाकला आपण. सबमिटच्या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिटच्या बटनावर क्लिक केलेलं आपली पॉलिसी उघडलेली आहे. पॉलिसीचं नाव, आधार नंबरचे शेवटचे 4 अंक, मोबाईल नंबर, तुमचा पत्ता, पॉलिसी भरत असताना, विमा भरत असताना तुम्ही दिलेला मोबाईल नंबर किंवा तुमच्या रिलेटिव्हचं नाव, म्हणजे ज्याला नॉमिनी म्हणून आपण नाव देतो ते नाव, हे दिल्याच्या नंतर आता या खाली आपल्याला वर्ष आणि हंगाम सुद्धा सिलेक्ट करण्याकरिता ऑप्शन येतो. पॉलिसी सुद्धा दिसत आहे बघा शेतकरी मित्र. तर आपण या अगोदर सुद्धा मोबाईलमध्ये वेगवेगळे प्रकार बघितलेले आहेत, लॅपटॉपवर सुद्धा बघितलेलं आहे. तर आता सुरुवातीला बघून घेऊ आपण आत्ताचं या वर्षीचं जे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे ते बघून घेऊया शेतकरी मित्र. आपण टाकलेलं आहे. आपल्याला मागच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. 2025 स्टेटस पाहायचं, ज्याची आपण वाट पाहत आहोत, ज्याकरिता 2025ला अजून वेळ लागू शकतो, परंतु हरकत नसावी. त्यामध्ये सुद्धा आपण खरीप टाकत आहोत.
ही आज आपली एक पॉलिसी व्ह्यूवर क्लिक केल्याच्यानंतर ही पॉलिसी उघडलेली आहे. बघा या पॉलिसीला आपण थोडंसं मोठं करून बघूया. सध्या नो डाटा अवेलेबल असं दाखवत आहे, कारण की खूप साऱ्या शेतकरी बांधवांच्या माध्यमातून ही कमेंट येत आहे. कालपासून नो डाटा अवेलेबल असं दाखवण्यात येत असल्या संदर्भातली माहिती मिळत आहे. या अगोदर कॅल्क्युलेशन दाखवत होतं काही जणांना 24च्या रकमा दाखवत होतं, आपण 25ची पाहत आहेत. 25च्या रकमा सध्या दाखवत नाही शेतकरी मित्रांनो. काम चालू आहे पोर्टलवर, कॅल्क्युलेशन सुद्धा सुरू आहे. हे चेंज होण्याकरिता थोडासा वेळ लागेल. 1-2 दिवसामध्ये हे होऊन जाईल शेतकरी मित्रांनो. बघा ही पाहिली आपण एक पॉलिसी. बघा मित्रांनो, या व्यतिरिक्त आपण अजून एक पॉलिसी पाहण्याचा प्रयत्न करूया. या खाली या पॉलिसीच्या खाली अजून एक पॉलिसी आहे, त्या क्षेत्रफळानुसारच्या माझ्या ते आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या आधार नंबर, बँक नंबर जे काही अगोदर दाखवत होतो ते काही दाखवायचा प्रयत्न करत नाही. तर बघा मित्र, आपण अजून एका पॉलिसीवर क्लिक करणार आहोत. व्ह्यूवर क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला बघावयास मिळेल या पॉलिसीमध्ये सुद्धा सध्या फक्त आणि फक्त नो डाटा अवेलेबल असंच दाखवत आहे, दुसरं काही दाखवत नाही शेतकरी मित्रांनो. बघा या प्रकारे तुम्ही 2024, 2023, 2022 खरीप रब्बी या दोन्ही हंगामाचं क्लिक करून चेक करू शकता काय स्टेटस आहे. परंतु सध्या या 2-4 दिवसामध्ये, आठवड्याभरामध्ये चेंज होण्याकरिता वेळ लागणार आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, आपण कॉम्प्युटरवर सुद्धा पाहिलं, मोबाईलवर कसं पाहायचं ते सुद्धा पाहिलेलं आहे. तुम्हाला काही अडचण आली, काही इश्यू आले तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये हक्काने नक्की 100% विचारा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. प्रश्नाची उत्तरं हमखास देईल शेतकरी मित्रांनो. बघा